हे वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफिसमध्ये यूज होणारा कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत. ऑफिसमध्ये यूज होणारे काही फ्रेजेस हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर फोकस ओन्ली ऑन द इंग्लिश सेंटेन्सेस. फक्त इंग्लिश सेंटेन्सवर फोकस ठेवा. मराठीचे सेंटेन्स आहे, पण ते फक्त समजण्यासाठी आहे तुमच्या. वर्ड बाय वर्ड ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न नका करू. ओके. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमच्याकडे एक मिनिट आहे का? गुड मॉर्निंग. डू यू हॅव अ मिनिट? डू यू हॅव अ मिनिट? हो, नक्की. येस, शुअर. धन्यवाद. मला तुमच्याशी एका केसबद्दल चर्चा करायची आहे. थँक यू. आय वॉन्टेड टू डिस्कस अ केस विथ यू. थँक यू. आय वॉन्टेड टू डिस्कस अ केस विथ यू. ठीक आहे, त्याबद्दल सांग. ऑल राईट, टेल मी अबाउट इट. ऑल राईट, टेल मी अबाउट इट. ही केस बरीच गुंतागुंतीची आहे आणि काही मुद्दे मला समजत नाही. This case is quite complex and I am struggling to understand few points. This case is quite complex and I am struggling to understand few points. ठीक आहे. तुम्हाला नेमकं काय गोंधळात टाकत आहे? Okay. What exactly is confusing you? What exactly is confusing you? मुख्य अडचण क्लायंटच्या डेटामध्ये आणि कागदपत्रांमध्ये आहे. The main issue is with the client's data and documentation. The main issue is with the client's data and documentation. मी योग्य प्रक्रिया फॉलो करतोय की नाही याची मला खात्री नाही. I am not sure if I am following the right process. I am not sure if I am following the right process. समजलं. आतापर्यंत तू काय केलं आहेस ते सांग. I see. Can you explain what you have done so far? I see. Can you explain what you have done so far? हो, मी सर्व कागदपत्रे तपासली आणि एक प्राथमिक ड्राफ्ट तयार केला. Yes, I reviewed the documents and prepared an initial draft. Yes, I reviewed the documents and prepared an initial draft. पण मी घेतलेल्या पद्धतीबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास नाही. But I am not confident about the approach I took. But I am not confident about the approach I took. ठीक आहे. मला थोडे तपशील पाहू दे. All right. Let me have a look at the details. All right. Let me have a look at the details. हो, या फाइल्स आहेत. Sure. Here are the files. Sure. Here are the files. हम्म. इथे समस्या नेमकी कुठे आहे ते मला दिसते. I see where the problem is. I see where the problem is. मी काही महत्वाचं चुकवलं आहे का? Did I miss something important? Did I miss something important? हो, या भागात एक छोटीशी चूक आहे. Yes, there is a small mistake in this section. Yes, there is a small mistake in this section. अरे, ते मला आधी लक्षात आलं नाही. Oh, I didn't notice that earlier. Oh, I didn't notice that earlier. काही हरकत नाही. अशा गुंतागुंतीच्या केसांमध्ये असं होतं. That is okay. It happens with complex cases like this. That is okay. It happens with complex cases like this. तुम्ही हा भाग अशा प्रकारे हाताळला पाहिजे. This is how you should handle this part. This is how you should handle this part. ठीक आहे. आता स्पष्ट समजलं. Okay, now I understand clearly. Okay, now I understand clearly. पुढे जाण्यापूर्वी हा टप्पा नेहमी क्रॉस चेक कर. Always cross check this step before proceeding. Always cross check this step before proceeding. समजलं. मी लक्षात ठेवेन. I understand. I will remember that. I understand. I will remember that. मला गेल्या वर्षी अशीच एक केस आली होती. I faced a similar case last year. I faced a similar case last year. खरंच? मग तुम्ही ती कशी हाताळली? Really? How did you manage it? Really? How did you manage it? मी हीच पद्धत वापरली होती आणि ती चांगली कामाला आली. I followed this method and it worked well. I followed this method and it worked well.
हे जाणून खूप मदत झाली. दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू नो. दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू नो. आता संपूर्ण केस खूपच स्पष्ट झाली आहे. नाव द एंटायर केस इज मच क्लिअरर. नाव द एंटायर केस इज मच क्लिअरर. छान. मदत झाली याचा आनंद आहे. गुड. आय एम ग्लॅड इट हेल्प. गुड. आय एम ग्लॅड इट हेल्प. वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक यू सो मच फॉर टेकिंग द टाइम. थँक यू सो मच फॉर टेकिंग द टाइम. काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आधी मला खूप गोंधळ वाटत होता. आय वॉज फीलिंग व्हेरी कन्फ्युज्ड अर्लियर. आय वॉज फीलिंग व्हेरी कन्फ्युज्ड अर्लियर. ते स्वाभाविक आहे. दॅट इज नॉर्मल. दॅट इज नॉर्मल. कधीही माझ्याकडे येऊन विचारू शकतोस. फील फ्री टू अप्रोच मी एनी टाइम. फील फ्री टू अप्रोच मी एनी टाइम. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मी खूप आभारी आहे. आय रिअली अप्रिशिएट युअर गाईडन्स. आय रिअली अप्रिशिएट युअर गाईडन्स. स्वागत आहे. सतत शिकत राहा. युअर वेलकम. जस्ट कीप लर्निंग. युअर वेलकम. जस्ट कीप लर्निंग. आता मला खूप आत्मविश्वास वाटतोय. आय फील मच मोर कॉन्फिडेंट नाव. आय फील मच मोर कॉन्फिडेंट नाव. छान. आणखी मदत लागली तर कळव. ग्रेट. लेट मी नो इफ यू नीड फर्दर हेल्प. लेट मी नो इफ यू नीड फर्दर हेल्प. नक्की. पुन्हा एकदा धन्यवाद. शुअर. थँक यू वन्स अगेन. शुअर. थँक यू वन्स अगेन. मी लगेच दुरुस्त्यांवर काम सुरू करतो. आय विल स्टार्ट वर्किंग ऑन द करेक्शन राइट अवे. आय विल स्टार्ट वर्किंग ऑन द करेक्शन्स राइट अवे. ठीक आहे. ऑल राइट. ऑल राइट. धन्यवाद. काम पूर्ण झाल्यावर अपडेट देतो. थँक्स. आय विल अपडेट यू वन्स इट इज डन. थँक्स. आय विल अपडेट यू वन्स इट इज डन. छान. साउंड्स गुड. साउंड्स गुड. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके. थँक यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.